आणि वाई शहराचा मूल मी सातत्यानं सांगत आलो. मला बाकी काही कळत नाही, पण जनमानसातलं माणसाचे चेहरे वाचल्यावर माणसाचं मन कळतं. आणि म्हणून मी सांगितलं होतं त्यावेळी सुद्धा की वाई शहर काय मागते, वाई शहर बदल मागते. या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांनी भाषणं केली आणि सगळ्यांनी भाषणं करत असताना प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली. मी आज या ठिकाणी या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलो. खास करून अनिलजींनी मगाशी भाषण केलं आणि भाषण करत असताना त्यांनी या शहराच्या अडचणी संदर्भातली भूमिका मांडली आणि बोलताना त्यांनी सांगितलं की भाऊ विकासाच्या ह्याच्यावर भाऊ बोलतील, बाकीचं मी बोलेन. पण अनिलराव, मला माहिती आहे आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर माझ्याकडे आला. आमच्या दीप्तीताईंनी पहिल्यांदा माझ्याकडे घेऊन तुम्हाला आल्या. आपली चर्चा झाली. मी सांगितलं मदनदादांना जाऊन भेटा, आपण चर्चा करा. आणि चर्चा केल्यानंतर आपला निर्णय झाला आणि आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दादा, एवढी वाईट परिस्थिती मला नाही वाटत या जिल्ह्यातल्या कुठल्या नेत्यावर आली असेल. स्वतःच सगळं सांगायचं की आम्ही हे आहे, आम्ही ते आहे, आम्ही असे कार्यकर्ते करतो. आमचा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. नगरपालिकेला उमेदवार घेतला तो आपलाच, जिल्हा परिषदेला उमेदवार घेतला तो पण आमचाच, एका गटात घेतला ठीक आहे, दुसऱ्या गटात घेतला तो पण आमचाच. केवढी मोठी प्रचंड ताकदीची फळी बघा तिकडे आहे. त्यामुळं अनिल सारखा चांगला कार्यकर्ता सक्षम होतोय, मोठा होतोय, तेव्हा तातडीनं त्याचं पंख छटायचा कार्यक्रम आखला. पण ताकदीनं आम्ही सगळेजण अनिलरावांच्या पाठीशी उभं राहिलो. अनिलचं खूप चांगलं संघटन होतं. दादांनी लक्ष घातलं, आम्ही सगळ्यांनी घातलं, शशिदादांनी घातलं, सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलो. आणि वाई शहराचा मूल मी सातत्यानं सांगत आलो. मला बाकी काही कळत नाही, पण जनमानसातलं माणसाचे चेहरे वाचल्यावर माणसाचं मन कळतं. आणि म्हणून मी सांगितलं होतं त्यावेळी सुद्धा की वाई शहर काय मागते, वाई शहर बदल मागते आहे. आणि अनेकांनी त्यावेळी चेष्टा केली. माझं भाषण झाल्यावर सुद्धा पलीकडे सभा झाली, त्या सभेमध्ये काय बोलले. पण मी आज वाईकरांचे खास करून आभार मानायला आलोय. वाईकरांनो, आपल्याला दंडवत घालून आपल्या सगळ्यांचे आभार. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला, तुम्ही आमच्या शब्दावर विश्वास टाकला, भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकला, अनिलवर विश्वास टाकला. आणि तो विश्वास टाकत असताना आम्ही वाई शहराला काही शब्द दिले. मी हे सांगायला आलोय आज या गणपतीच्या नगरीमध्ये की जो जो शब्द आम्ही दिला होता तो प्रत्येक शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी खरं आता आज आलो. मला माहिती आहे वाईमध्ये अनेक गोष्टीची चर्चा झाली. वाईला कशाची आवश्यकता याची चर्चा झाली. मगाशी बोलताना अनिलरावांनी आठवण करून दिली. मी सांगितलं नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि कृष्णामाई योजना आम्ही या कृष्णामाईसाठी मंजूर करू आणि कृष्णा नदीचा विकास करण्याची भूमिका आहे, घाटाचा विकास करण्याची आणि कृष्णेचा विकास करण्याची भूमिका आम्ही घेऊ. आणि दादा, आपण त्या योजनेमध्ये कृष्णेला घेतोय. आपण त्या योजनेमध्ये कृष्णाला घेतोय.
आणि जो शब्द वाईकरांना दिलेला होता त्या शब्दाची पूर्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वाईतल्या युवकांना मी खास करून शब्द दिला होता. वाई काय मागते? क्रीडांगण मागते आहे. ते क्रीडांगण देण्याचा संकल्प. परवा अनिल आमचे आले आणि अनिल आल्यावर मला म्हटले आपण सीएमला बंद कर दे. हे बंद कर आणि तुम्ही ते बंद करा आणि कृपा करून माझं भाषण चालू आहे तर हलू नका, नाही तर खाली जाऊन थांबा. आमचे अनिल भाऊ आले. त्याला चिंता होती, भाऊ मी हे पत्र आणले, मी ते पत्र आणले, भाऊ मी हे आणले, भाऊ सेल साहेबांना द्यायचे, हे सीएम साहेबांना द्यायचे. अनिल राव, तुम्ही यायच्या अगोदर वाई निवडून आली तेव्हा वाईसाठी जे जे शब्द मी दिलेत ते सीएम साहेबांना मी सांगितलेले आहेत. आम्ही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सच्चा सैनिक आहे. जसा वाईकरांना माझ्यावर विश्वास होता, आपल्यावर विश्वास होता, तसा माझ्या नेत्यावर विश्वास आहे. जो जो शब्द आम्ही वाईला दिलाय त्यातला एकही शब्द पडू देणार नाही. प्रत्येक शब्दाच्या पूर्तीसाठी आम्ही लागेल ते करू. मग भाजी मंडईचा विषय असेल, क्रीडांगणाचा विषय असेल, कृष्णाबाईचा विषय असेल, जे जे सगळे विषय असतील त्या प्रत्येक विषयाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. आणि हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने मी आलो. अनेकांना प्रश्न पडतो, अनेकांना जो प्रश्न पडतो की जयकुमार गोरे सारख्या बाईमध्ये काय येतात. आज एक मोठी बातमी लागली होती. मी आजही पत्रकार बांधवांना सांगतो, मी कुणाची जिरवायला येत नाही. मी कुणाची जिरवायला येत नाही. मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ ताकद द्यायला आणि या भागातल्या जनतेला जे पाहिजे ते द्यायला येतो. आणि ती ताकद मी देणार. अनिल, तब्येत कसली असली ते फरक पडणार नाही. विराजला सांगितलं ना, बऱ्याच जणांनी सांगितलं विराजला, असं करतो तसा करतो, कोणतं आहे मार्केट कमिटीत काहीतरी करतो. म्हणलं असा बघतो तसा बघतो. विराजच्या केसाला धक्का लावून दाखव. या सुसंस्कृत शहरात असं बोलू नये. पण जर कोणी तशा भाषेत बोलला तर उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. लक्षात ठेवा. कुणाच्याही नादाला लागा, आपल्या नादाला लागायचं नाही. आपण कुणाच्या नादी लागत नाही आणि आपल्या नादी लागला तर सोडत नाही. 6 टप्प्यात येईपर्यंत हात लावत मग वर्ष लागल, 2 वर्ष लागल, 3 वर्ष लागल. 6 टप्प्यात याची वाट बघायची क्षमता पण आपल्यात आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अनेक लोकांनी सांगितले. निवडणूक कशी असते, खूप वेदना झाल्या. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला धक्का लागला असं त्यांचं म्हणणं होतं. किमान या निवडणुकीच्या माध्यमातून तरी यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण झाली. हे थोडकं आहे का? आता तरी आठवण झाली यशवंतराव चव्हाण साहेबांची. अरे हा तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार गोरे, 22 केसेस, एक अर्धी नाही आहे, 22 केसेस. या जिल्हा परिषदेची निवडणूक दादा लढवत होतो. निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि अर्ज भरेल म्हणून मला अटक केली. तेव्हा कुठे गेलता यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार? तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातली संस्कृती? पाठीमागच्या वेळेची विधान परिषदेची निवडणूक झाली दादा, आणि त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. आणि त्या पराभवातनं एवढं उद्विग्न झाले घडी. माझ्या म्हसवड शहराची नगरपालिकेची निवडणूक होती. 1 दिवस अगोदर निवडणूक होती. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि मला अख्खी निवडणूक होईपर्यंत त्या म्हसवडला, माझ्या तालुक्यात, जिल्ह्यात येऊ दिलं नाही. तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती? तेव्हा कुठे गेलते यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार? जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा यशवंतराव आठवतात आणि समोरच्याला जाऊन ठोकतात तेव्हा कुठे जातात विचार? हे एकदा झालं नाही दादा. मी मंत्री झालो,
मंत्री झाल्यावर ज्या पद्धतीनं जयकुमार गोरेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, हा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. एका सामान्य कुटुंबातलं पोरगं जेव्हा 4 वर्ष संघर्ष करून 4 वेळा आमदार झालं आणि या जिल्ह्याचा एक सुपुत्र राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला, तेव्हा त्याचं मंत्रीपद घालवायला आपण काय काय उद्योग केले, कुणाकुणाला प्रेस घ्यायला लावल्या आणि काय काय भानगडी करायला लावल्या, तेव्हा कुठे गेली ती नीतिमत्ता? आणि ज्यांनी हे सगळं केलं दादा, ज्यांनी हे सगळं करायला भाग पाडलं, केस झाली, ट्रॅप झाला, पैसे घेतले, सगळं केलं, आणि त्यांनी जेव्हा कबूल केलं की आम्हाला हे कुणी करायला लावलं, तेव्हा वाचवायला ज्यांनी केलं त्याला वाचवायला याच तालुक्याचे आमदार, याच तालुक्याचे मंत्री मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेले, तेव्हा कुठे गेली ती संस्कृती? तेव्हा कुठे गेली ती नीतिमत्ता? हे नीतिमत्तेच्या गप्पा मारतात का? अरे तुम्हाला मान आहे, तुम्हाला सन्मान आहे, तुम्ही संस्थानिक आहे म्हणून तुम्हाला मान सन्मान आहे. सामान्य कुटुंबातल्या लोकांना मान सन्मान नाही आहे. गोरगरिबाची पोरं, शेतकऱ्याची पोरं, त्याला मान सन्मान नाही आहे. हा सन्मानाच्या गप्पा आणि गोष्टी शिकवता कुणाला? ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबी आहेत. जे पेरलंय ते कधीतरी उगवणार आहे, आणि आता उगवले. मी सांगितलं, सातत्याने मी सांगतो, यमानं आता GR काढलाय. यमानं आता GR काढलाय. पूर्वी काय व्हायचं? पोटाला याचा आजा पोटाला आलाय, पंजा पोटाला आलाय, खापरतुंडा पोटाला आलाय, आणि मग आपण काय करायचो? नाव ठेवायचं ना तेव्हा, ते पोटाला आलाय म्हणून. म्हणजे आज्यानं केलेलं काय फेडायचं राहिलं असेल तर ते नातवानं फेडायचं, पोटाला यायचं, मग फेडायचं. आता यमानं सांगितलं तसलं काय चालणार नाही. तू स्मशान भूमीत जायच्या आत सगळा हिशोब झाल्याशिवाय तुझं तिकीट नाही. त्यामुळे इथंच केलंय, इथंच फेडायचंय, काय नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा सगळ्या गोष्टी सांगता, आपण दुसऱ्याला नीतिमत्ता शिकवता, आपण सगळ्यांना जेव्हा सांगता, आता कशाला रडता? अरे हा जयकुमार गोरे 22 केसेस घेतला दादा, कधी खाली बघितला नाही, कधी वाकला नाही, झुकला नाही, समोर उभा राहून लढला, संघर्ष केला, आणि संघर्ष करून आज इथं उभा आहे. एकदा झालं तो पाक. या सगळ्या गोष्टी नीतिमत्ता कृपा करून शिकवू नका. मोर्चे काढून काय होणार? आणि कुणी काढायचे मोर्चे? कुणी काढायचे? 2 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कुठल्या पक्षात निवडून आले, कुठल्या पक्षात गेले, कुठल्या चिन्ह होते, मी सांगू? त्यांनी शिकवायचं नीतिमत्ता. या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी इथं आलोय. त्यामुळं आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचा बहुमत आहे. आता हे म्हणतात आमचं बहुमत नव्हतं. मला सांगा, आम्हाला किती मतदान झालं? पत्रकार बंधू किती झालं? जिल्हा परिषदेमध्ये आमच्या ताईंना 33 मतं पडली. बरोबर ना? ते 33 मतं पडली म्हणजे ते आमची 2 उचलून नेली. ठीक आहे, 2 उचलून नेलेली मतं पकडा. 30 अंक किती झाली? 2 किती? आणि आमची तरी पण जिंकत होतो आम्हीच ना. फक्त सांगायच्या गोष्टी आहेत की असं झालं तसं झालं, मग दम होता. तुम्ही जेवढा दंगा केला, दम होता, तर लढायचे ना सभापतीच्या निवडी. तेव्हा तर आकडा 37 होता आमच्याकडे. गेले असते मताला कळालं असतं, पण नको, आम्ही खोटं बोलतोय करू नये म्हणून हा विषय केला. पण आज तो विषय नाही. आता निवडणूक झालेली आहे, जे घडलं झालं. या सगळ्या गोष्टी आता गंगेला मिळाल्या. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी आमच्या ताईंची आहे, ताईंची. आमचे हे सभापती आहेत, 2 सभापती आज इथं आहेत.
यांची जबाबदारी आहे. आता या जिल्हा परिषदेचा नावलौकिक विकास कामाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या नकाशावर गेला पाहिजे, जगाच्या नकाशावर गेला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आता आपल्या सगळ्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे आणि ते काम आपण करण्याचा संकल्प या ठिकाणी केला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या बोलण्यासारख्या आहेत. पण आज या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे, विराजवर खूप चर्चा झाली, ऋतुजाताईचा विषय होता आणि मी खरं सांगतो, विराज माझा होता का तो होताच. त्याच्या विरोधात काम केलं का तर केलं, ठासून केलं काम. पण हे सगळं असताना सुद्धा मी कधीही विराजला तू आम्हाला मदत कर म्हणून फोन केला नाही. एकदा तो मला भेटायला आला, त्याची खूप मोठी चर्चा झाली. पण ताईनं माझा त्यावेळी फोनवर चर्चा झाली. ताईने सांगितलं, भाऊ मी सुरेश जाधवांची मुलगी आहे, मी माझ्या बापाच्या नावाला काळीमा लागेल, मी माझ्या सासऱ्याच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही काम मी करणार नाही. ती फोनवर बिचारी मला बोलली. झाली निवडणूक झाली, त्यांच्यासोबत राहिली. त्यानंतर मी पुण्यात होतो, मला फोन करून भेटायला आल्या. त्या बिचारीच्या डोळ्यात पाणी होतं. भाऊ माझी बॅग ह्यांनी काढली, माझी बॅग चेक केली. मी रूममध्ये एकटीच होती. हे सगळे 6-7 जण आले आणि माझी कपडे चेक केली. ही कुठली यशवंतराव चव्हाणांची संस्कृती आहे? अशा पद्धतीचे कृत्य करायची. आता आणखीन बोलण्यासारखं मी बोलणार नाही, पण मी एवढंच सांगेन की त्यांनी जी भूमिका घेतली, जे वाईट वाटतं, ती परिस्थिती निर्माण कोणी केली? कुणी निर्माण केली? या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. सत्तेच्या मस्तीत एवढे धुंद की कुणाकडे बघायला तयार नाही, कुणाशी बोलायला तयार नाही. आणि माझं सोडा दादा, मला तर एकेरीच, माझा कार्यक्रम तर सातत्याने एकेरीच. तुमचा ठीकच आहे हो, पण माझं आहे सातत्याने एकेरी. पण आज इथं मी सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचं काम करण्याच्या सूचना याच जयकुमार गोरेंनी दिलेल्या होत्या. काय उभा केलं नसेल, पण तरी पण मी काय सांगितलं होतं, ऋषी होता त्यालाही सांगितलं, मी सगळ्यांना सांगितलं. काही लोकांनी केलं, काही केलं नाही, असे सोडून द्या. सगळेच काय माझ्या ऐकण्यात राहिले असा विषय नाही, तुम्ही पक्ष म्हणून नाही. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे, झाल्या गेल्या गोष्टी आता सोडून देऊन आपल्याला पुढे जायचं. आम्हाला कुणाची जिरवायची नाही. आमची भूमिका घेऊन आम्ही काम करणार. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभं राहणार. त्यांना लागेल ती मदत करणार. ती मदत करताना कुणाला वाईट वाटलं तर फिकीर नाही. आम्हाला काय त्याचं वाईट वाटायचं कारण नाही. कोण काय म्हणतं, हे कसं करणार, विकास निधी कुठून आणणार, इकडं पाणी कुठून आणणार, याची चर्चा होती सगळीकडे. पण काळजी करू नका, देणारे भारतीय जनता पक्ष, त्याच्यामध्ये क्षमता आहे आपल्या लोकांचं रक्षण करण्याची, आपल्या लोकांनी दिलेला शब्द पाळण्याची क्षमता आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे. तर आम्ही सगळे मिळून ताकदीनं आता या तालुक्यातल्या, या मतदारसंघातल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. आज जिल्हा परिषदेचा अध्यक्षांचा सत्कार झाला, सभापतीचा सत्कार झाला, ऋषी रायगुडे. मला आनंद याचा आहे की मी माझ्या मित्राच्या मुलाला सन्मान करू शकलो. तेव्हापासूनचा विषय होता. माझी विधानसभेची निवडणूक होती, अपक्ष उभा राहिलो, सगळे सोडून गेले. 1-2-3 नावं होती ती माझ्यासोबत राहिली, त्यात अविनाश धायगुडे. तेव्हापासून धायगुडे, अविनाशनं मला काय दिलं हा विषय वेगळा, पण एक मित्र म्हणून आम्ही सगळे सोबत होतो. आणि जेव्हा अविनाशला देण्याची माझी क्षमता झाली तेव्हा अविनाश सोबत नव्हता. तेव्हापासून त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम आम्ही केलं ताकदीनं. सातत्यानं जो विचार जीवन ठेवण्याचं काम केलं. आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला. खूप कमी वय आहे. पहिल्या प्रयत्नात जिल्हा परिषद सदस्य झाला, पहिल्याच प्रयत्नात सभापती झाला. समाज कल्याणसारखं सगळ्यात मोठं सभापती पद आज त्याच्याकडे आहे. मी सगळ्यांनाच सांगणार आहे, म्हणजे अगदी ताई, ऋतुजा ताई असतील, सगळ्यांना किंवा अनिल भाऊ तुम्हाला आहे, ही संधी एकदा मिळत असते. जेव्हा त्या संधीचं सोनं करता तेव्हा ती संधी पुन्हा मिळते. बदल म्हणून
लोक निवडून देतात, पण केलेला बदल योग्य होता, लोकांना पटेल तेव्हा पुन्हा निवडून देतात. त्यामुळे आता बदल म्हणून निवडून दिलंय, पुढच्या वेळची निवडणूक तुमच्या मेरिटवर होणार आहे. ऋषीच्या असेल, तुमची असेल, ऋतुजाताईची असेल, अन्य कुणाच्या असेल. आमच्या सुरभीताई मागे बसल्या. सुरभीताईला मधीच वाटलं भाऊ सगळ्यासाठी करता, माझ्यासाठी काय केलं नाही. वेळ आल्यावर तरी ते सुधारेल, काळजी नका करू. प्रत्येक सर्जरीचं टायमिंग ठरलेलं आहे कधी करायचं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सगळ्यांनी आता लोकांच्यात राहा, लोकांच्या सोबत काम करा, सत्तेचा उन्माद येऊ देऊ नका. लोकांच्या सोबत राहून लोकांची सेवा करा आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची वेळ आता आपल्याकडे आली आहे आणि ते आपण करण्याची भूमिका आपण घ्या. हे सांगण्यासाठी वास्तविक आता मी आलो. झालं निवडणूक आल्या, अनेकांना वाटते मागं काय झालं, मी असं म्हणलो, मी तसं म्हणलो. मगाशी बोलता बोलता कुणी जर सांगितलं की मतदारसंघाचं काय होणार, आणि भाऊ तेव्हा ठरवायचं असतं ना. आज काय त्या विषयावर बोलायचं कारण ना. आज आम्ही एका मंत्रिमंडळात आहे, असं अजिबात नाही, आम्ही मंत्रिमंडळात सोबत आहे. त्यामुळे एकमेकांचा सन्मान करणं ही आमची जबाबदारी आहे. जेव्हा सन्मान मागता तेव्हा सन्मान करायला शिका. जेव्हा आपण दुसऱ्याला सन्मान मागता तेव्हा दुसऱ्याचा सन्मान करायला पण शिका. एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील. खूप आता वेळ झालाय. अधिकचं न बोलता आमच्या दिलीप अण्णाला खूप काळजी आहे. अण्णाला की आमचं कसं होणार, भाऊ थोडंसं इकडं तिकडं झालंय. अरे काहीच पदरात नव्हतं तर सगळं पाळताना कुठंतरी इकडं तिकडं ऍडजस्ट करायला लागतं. झालं ऍडजस्ट पण होईल. शेवटी न्याय देण्याची भूमिका आपण सातत्यानं घेऊ. काळजी करू नका. शशिका दादा इथं आहे, तुम्ही दीप्तीताई मागे बसले, त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढले, पण एकदाही मला विचारलं नाही भाऊ त्यांना घेता का घेताय. उलट एक दिवशी मला म्हणला कमी पडत असं तर विराजला का फोन करत नाही. एक भूमिका घेऊन म्हणजे मन मोठं होतं सगळ्यांचं. शेवटी अशा परिस्थितीमध्ये आपण भूमिका घेऊन काम करता, खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं मी करेन. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. पुन्हा एकदा पिंटू चक्के वाई नगरीचे आमचे उपनगराध्यक्ष आहेत. मगाशी म्हणले ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजप प्रेमी उपनगराध्यक्ष आहेत. हे का नाही, अडचण नाही. तुमचं भाजपवर एवढं प्रेम आहे, भाजपचं तुमच्यावर प्रेम आहे, काळजी करू नका. आणि ते काय होते तिकडे कलेक्टर ऑफिसकडे बघू नका, त्याला आहे ना सक्षम इथं बसला, फार चिंता नका करू. अशा अनेक गोष्टी आहेत, आमच्या नादाला लागायचं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत किंवा तिथं आम्ही कार्यक्रम लावू शकतो कोणाकोणाचा. त्यामुळं ती वेळ येऊ देऊ नका, एवढीच आमची विनंती आहे. सांगायला सोपं असतं, कारखाना असा चालवला पाहिजे, तसा चालवला पाहिजे. कुस्तीच्या मैदानात गेलो नाही, बाहेर नको हे धर उचल, अरे त्याचा मान उचलला, त्याला हात उचल, कुठं धरण उचल काढलाय. आत गेल्यावर थापारात कानाखाली बसल्यावर कळतं काय असतं मानव ठोका बसल्यावर. बाहेरनं सांगणारा कधी उगाच उड्या मारतो, एकदा मैदानात गेल्यावर कळतं ना कसं असते. आता दादा घावलेच सारख्यात नका काळजी करू, कळतंय कसं असते, लांब न बोलताना कसं होतंय. आज सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणून माझं सांगणं आहे की थोडंसं जबाबदारीने सगळ्यांनी वागलं पाहिजे. महायुती म्हणून पण जबाबदारीने सगळ्यांनी वागलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा का घडतात याचाही विचार केला पाहिजे. एवढं आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. खास करून प्रियाताईंचं मनापासून कौतुक करेन. आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आता जिल्ह्याच्या आहेत, त्या अपेक्षेला राहून आपण काम कराल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. अनिल खूप आक्रमक, पण माझ्या आवडीच आहे. आक्रमण आपल्याला आवडतं, पण एक आहे, आक्रमण जनहितासाठी असलं पाहिजे, लोकांच्या हिताचं असलं पाहिजे, आणि ते आक्रमण आपल्याला आवडतं. म्हणून माझी विनंती आहे
की आपण खूप चांगलं काम सगळे मिळून वाई शहरामध्ये करू आणि पुढच्या वेळी निवडणुकीला जेव्हा मत मागायला येईल तेव्हा ताटमानेनं मागता आलं पाहिजे. एवढं सगळं काम आपल्याला उभं करायचं आहे. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.